चॉकलेट, चहा, कॉफी, मिठाई, गुलाबजाम, कॅडबरी या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात. पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि तीच गोष्ट हळूहळू तुमच्या स्किनला, तुमच्या शरीराला, तुमच्या आरोग्याला आतून डॅमेज करत असते. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण रोज ती आपल्या शरीरात घेत असतो. ओळखा पाहू कोण आहे तुमचा तो शत्रू. तो शत्रू म्हणजे साखर. हो, शुगर. आणि आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. आता तुम्हाला वाटेल साक्षी, साखर आणि शत्रू, पण सायंटिफिकली पाहिलं तर साखर आपल्या बॉडीला खरंच खूप घातक आहे. जेव्हा ही रिफाईंड साखर बॉडीमध्ये जाते तेव्हा बॉडी तिचा परिणाम बॅलन्स करण्यासाठी थेट हाडांमधून आणि दातांमधून कॅल्शियम काढून घेते. त्यामुळे काय होतं, हाडं कमजोर होतात, दात खराब होतात, सांधेदुखी वाढते, वजन झपाट्याने वाढते, विशेषतः पोटावर चरबी साठते, डायबिटीजचा धोका सुद्धा वाढतो, थायरॉईड सारख्या समस्या होतात, पचन बिघडतं, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता वाढते, सतत थकवा येतो, चिडचिड होते, साखरेचं ॲडिक्शन लागतं, रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि वारंवार आजार सुरू होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्किनमध्ये काय होतं, साखर तुमच्या स्किनमधलं कोलाजिन तोडते. कोलाजिन म्हणजे तुमच्या स्किनची ताकद, तिची इलॅस्टिसिटी. जेव्हा कोलाजिन तोडतं तेव्हा चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात, पिंपल्स वाढतात, स्किन डल दिसते, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, PCOD सारखे समस्या वाढतात. म्हणून साखरेला स्लो पॉयझन म्हटलं जातं, कारण ती हळूहळू आपल्याला आतून संपवते आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. आता तुम्ही म्हणाल मी तर साखर खातच नाही, पण थोडा विचार करा. आईस्क्रीम, चॉकलेट, कॅडबरी, बिस्किट, केक, ज्यूस, चहा, कॉफी, प्रसाद या सगळ्यामध्ये साखर असते. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट, काही प्रोडक्टमध्ये साखरेला वेगवेगळी नावे दिली जातात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, डेस्ट्रोज, सिरप, मॉल्टोज आणि OSCने संपणारे कोणतंही नाव म्हणजे साखरच. म्हणजे आपण नकळत लपलेली साखर खात असतो, आपल्याला ते कळतच नाही. आणि हेच कारण आहे की अनेक सेलिब्रिटीज इतके फिट आणि ग्लोईंग दिसतात. ते साखरेवर खूप कडक नियंत्रण ठेवतात आणि हे आपण सुद्धा करू शकतो. आता तुम्ही म्हणाल साखर तर ऊसापासून बनते, मग ती वाईट कशी? हो, ऊस नैसर्गिक आहे, पण प्रश्न ऊसाचा नाही, प्रश्न प्रोसेसिंगचा आहे. जेव्हा ऊसाचा रस काढला जातो तेव्हा तो नैसर्गिक असतो. त्यात मिनरल्स, एन्झाईम आणि पोषक घटक असतात. त्याच रसापासून जेव्हा गूळ बनवला जातो तेव्हा त्यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्व टिकून राहतं. पण जेव्हा त्याच गुळाला प्रचंड प्रमाणात रिफाईंड करून पांढरी साखर बनवली जाते तेव्हाच खेळ बदलतो. साखर कारखान्यात काय होतं, ऊसाच्या रसावर एकामागोमाग केमिकल प्रोसेस केल्या जातात. रस स्वच्छ दिसावा म्हणून सल्फर डायऑक्साईड गॅस वापरला जातो. रंग पांढरा व्हावा म्हणून फॉस्फरस ॲसिड आणि ब्लिचिंग एजंट वापरलं जातं. नैसर्गिक तपकिरी रंग पूर्णपणे काढून टाकला जातो. या सगळ्याचा एक उद्देश असतो की साखर पांढरी, चमकदार आणि आकर्षक दिसावी. पण या प्रक्रियेत ऊसामधले सगळे पोषक घटक नष्ट होतात, मिनरल्स निघून जातात, एन्झाईम मरतात. शेवटी उरते फक्त रिकामी गोडी, एम्प्टी कॅलरीज. साखर नैसर्गिक ऊसापासून सुरू होते, पण फॅक्टरीतून बाहेर पडताना ती पूर्णपणे अननॅचरल बनलेली असते. मग आता काय करायचं? सुरुवातीला फक्त 21 दिवसांसाठी स्वतःला साखरेपासून दूर ठेवा. ही एक छोटी सॅक्रिफाईस आहे, पण याचा फायदा आयुष्यभरासाठी आहे. जर तुम्ही 21 दिवस साखर सोडली तर शरीरात काय बदल होतील? तर ब्लड शुगर स्टेबल राहील, डायबिटीजचा धोका कमी होईल, गोड खाण्याची सवय आपोआप कमी होईल, मेंदू नैसर्गिकरित्या काम करू लागेल, स्किन हळूहळू क्लिअर होईल, डार्क स्पॉट कमी होतील, चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसायला लागेल, पोट हलकं होईल, एनर्जी वाढेल आणि दिवसभर तुम्हाला ॲक्टिव्ह वाटेल. साखरेऐवजी तुम्ही अनेक नैसर्गिक गोड पदार्थ खाऊ शकता, जसं की गूळ, खजूर, मनुका, अंजीर आणि फळं. चहा प्यायचाच असेल तर गुळाचा घ्या आणि तोही दिवसातून एकदाच. मी स्वतः चहा घेत नाही, पण घरी गेले की आमच्याकडे गुळाचा चहा होतो आणि खरं सांगते तो गुळाचा चहा खूप टेस्टी असतो. साखर सोडल्यानंतर सुरुवातीला अवघड जाईल, डोकं दुखेल, चिडचिड होईल,
पण हे सगळं साखरेचं व्यसन सुटत असल्याची लक्षणं आहे. आता घाबरू नका, हे नॉर्मल आहे, कारण काही दिवसात तुम्हाला फरक सुद्धा जाणवेल. चला आजपासून या शत्रूला आपल्या आयुष्यातून बाहेर काढूया. घरातला साखरेचा डब्बा लांब ठेवा आणि मी तुमच्या सोबत आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे नक्की करू शकता. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजार अचानक होत नाही, ते रोजच्या सवयीमधून तयार होतात आणि दररोज केलेला एक छोटा बदल आयुष्यभराचा फरक घडवतो. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.